राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्या, शेतमालाला हमीभाव मिळावा आणि दिव्यांगांचे विविध प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत, या संदर्भात प्रहार संघटनेच्या वतीने आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर रक्तदान करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला होता। हे लोक आमच्यावर अन्याय करतायत। यांना सांगा 6000 पेन्शन द्या, दिव्यांगांना शेतकऱ्यांची कर्जमाफी द्या आणि दिव्यांगांना रोजगार द्या, तरच हे होणार। इथून गाडी हलणार नाही, मी इथेच बसणार। घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा लोकार्पणाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस आमदार आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक हे उपस्थित होते। हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसंच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे। त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून तयार होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्याने पूल सुरू झाला नव्हता। तो आज लोकार्पण झाल्यानेच सुरू झाला। ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा उड्डाणपूल अतिशय उपयुक्त ठरणार आहे। भाईंदरपाडा इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन MMRDA मध्ये MMR क्षेत्रामध्ये या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे। मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। त्यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे। MMRDA ला देखील मनापासून अभिनंदन करतो। वर्तकनगर येथील म्हाडाच्या 5 इमारतींचा पुनर्विकास 14 वर्ष रखडला असून विकासकांनी शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। वर्तकनगर येथील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास गेले 14 वर्ष रखडला असून सर्वसामान्य शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक झाल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे। याबाबत इमारत क्रमांक 48, 49, 50, 11 आदी इमारतींमधील रहिवाशांनी आमदार श्री संजय केळकर यांची भेट घेतली होती। याबाबत श्री केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेतली। तसंच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री केळकर यांनी केली। आज आयुक्तांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी मी आलो। या शहरामध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यासंबंधी गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो। तसाच विषय जो आहे तो वर्तकनगरमधल्या जवळजवळ 5 इमारतीमधल्या राहणाऱ्या रहिवाशांना 14 वर्ष त्यांना ती इमारत तर नवीन बांधली नाहीत, परंतु त्यांची घोर फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावलेलं आहे विकासकांनी। म्हाडाच्या इमारती ज्यावेळेला विकासाकरता त्यांनी सोडल्या तर त्यावेळेला त्या विकासकांनी 10-10, 14-14 वर्षे बांधल्या नाही आणि त्याच्यामुळे मी आयुक्तांशी चर्चा केली, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि पुढच्या काळामध्ये या विकासकांना न्याय मिळण्यासाठी EOWकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे या विकासकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची त्यांच्याकडे मी मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे।
कारण की शेकडो रहिवासी जे आहेत यांना म्हणजे इतके ते अशा वाईट अवस्थेमध्ये आहेत की काय करायचं. इमारती बांधली जात नाही आणि ते इमारत सोडायलाही तयार नाही आणि अशा परिस्थितीत त्याच्यावर जी फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीचा गुन्हा EOWकडे केला जावा आणि ते त्यांनी मान्य केलं आहे. पुढच्या काळामध्ये या सर्व इमारत क्रमांक 48, 49, 50, 11 या ठिकाणचे जे रहिवासी माझ्याकडे आले होते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील मी प्रयत्नशील राहणार आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आहे. त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना दिली. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वच स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. भारताची प्रतिभा पूर्ण जगासमोर एक वेगळ्या प्रकारची निर्माण झाली. सातत्याने 4 ते 5 दिवस हे प्रतिहल्ले चालू असताना आपले भारतीय सीमेवरचे सैनिक जीवाची पर्वा न करता आपल्या देशाच्या संरक्षणासाठी झगडत होती, भांडत होती. स्वतःवर गोळ्याचा वर्षाव होत असताना सुद्धा देशासाठी प्राणाचं बलिदान करून आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत होती. आपल्या देशातील सर्व जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या तिन्ही सैन्य दलाने घेतली होती. अशा वेळेस ह्या आपल्या सगळ्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी भारत मातेचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि प्राणाची आहुती देत असताना सुद्धा भारत माता की जय म्हणणारे आपले जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल उंच करण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठिकठिकाणी राज्यामध्ये पक्षाच्या वतीनं आणि सगळ्या जनतेला सोबत घेऊन ही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात केलेलं आहे.
ठाण्यामध्ये आम्ही स्वतः ठाणेकर असल्या कारणानं ते स्वतः ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भारत मातेच्या रक्षणाकरता लढणाऱ्या सर्व सैनिकांना ते सलामी देणार. अतिरेकी कारवाया केल्या आणि त्याच्यामध्ये अनेक जण दुर्दैवाने फक्त जवानच शहीद नाही झाले तर सिव्हिलियन सुद्धा मोठ्या संख्येनं शहीद आतापर्यंत झाले होते. पण 22 एप्रिलचा जो हल्ला होता तो इतका अमानुषपणे झाला होता. त्याच्यामध्ये 26 ते 27 आमचे सर्वसामान्य नागरिक जे खरं तर काश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेले होते आणि पहलगाममध्ये ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला त्याचा निषेध नुसता करून होणार नाही, तर ज्या पद्धतीनं सैन्य दलानं आक्रमण केलं आपल्या आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली असेल सैन्य दल, तिन्ही सैन्य दल ज्या पद्धतीनं खरं तर ऍक्टिव्हली काम करते त्याचा खरं तर सैनिकांना कुठेतरी मला असं वाटतं सॅल्यूट करण्यासाठी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं आपण इथे तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. ही तिरंगा रॅली त्या प्रत्येक सैनिकाला सॅल्यूट करण्यासाठी आहे. ही तिरंगा रॅली ते शहीद झालेल्या निरपराध जे आमचे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी मला असं वाटतं मानवंदना देण्यासाठी आहे. आणि ही तिरंगा रॅली पुन्हा एकदा सैनिकांकडे काय, आपल्या देशाकडे काय वाकड्या नजरेनं कोणी बघू नये याच्यासाठी. जंगलात कोणत्या प्राण्यांचा किती वावर आहे याबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती नसते. मात्र विशिष्ट कालावधीतील काही नैसर्गिक संधींचा उपयोग करून वनविभाग प्राण्यांबाबत निरीक्षण आणि नोंद घेण्याचा प्रयत्न करत असतं. या पार्श्वभूमीवर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर विभागात वन विभागाने प्राणी गणना केली. यावेळी पाणवठ्यावर मुंगूस, सांबर, लंगूर, रानमांजर, सर्प, गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून 61 वन्यजीवांची नोंद करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं एकूण 100 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी 60% भाग येऊर जंगलात येतो. या भागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचंही वनविभागाने नमूद केलं आहे. तरीही वन्यजीवांचं अस्तित्व टिकून असून त्यांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व घडामोडींवर जंगलात प्राणी कोणते आहेत याची माहिती घेण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येऊरच्या जंगलातील पाणवठ्यावर वनरक्षक अनिता पाटील, उपसंचालक प्रदीप पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी पक्षी गणना झाली असल्याची वन क्षेत्र परीक्षक अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली. या भागात बिबट्यांसह अनेक वन्य प्राणी मुक्तपणे फिरत आहेत. काही वेळा हे प्राणी भक्ष्याच्या शोधात जंगलाबाहेर येतात, त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांचा संघर्षाची स्थिती निर्माण होते. यावर उपाययोजना म्हणून सातत्याने निरीक्षण आणि प्राणी गणना केली जाते. येऊर परिसरातील कावेसर, ससूनवगर, चेना, नागला, काशी, घोडबंदर आदी ठिकाणी मचानावर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या प्राणी पक्षी यांची माहिती घेण्यात आली. यावेळी सांबार, रानमांजर, रानडुक्कर, लंगूर, घुबड, वटवाघूळ, मुंगूस, माकड, सर्प, गरुड आदी मिळून 61 वन्यजीव दिसले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.